अहमदनगर येथील केडगाव परिसरात शनिवारी सकाळपासूनच बिबट्याने धुडगूस घातला होता। सुमारे 3 तासांपासून त्याला पकडण्यासाठी नागरिक व वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत होते। या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 2 नागरिक जखमी झाले आहेत। एरवी जिल्ह्यात रानावनात आणि उसाच्या पडात दिसणारा बिबट्या शनिवारी सकाळपासूनच चक्क केडगाव अंबिकानगर परिसरातील वसाहतीमध्ये फेरफटका मारत होता। राधेश्याम कॉलनी परिसरात सकाळी तो काही लोकांना दिसताच त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। त्यामुळे केडगावसह शहरात सर्वत्र ही माहिती पसरली होती। केडगावला बिबट्या आल्याची माहिती मिळताच खात्री करण्यासाठी नगरकरांनी वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना फोन करून माहितीची खात्री करून घेतली। तोपर्यंत बिबट्याने केडगावमध्ये हिंस्र रूप धारण केले होते। रस्त्याने जाणारे, त्याला पाहायला आलेले, त्याच्या मागे पडणारे यांच्यापासून बचावासाठी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केला। अंबिकानगर परिसरातून जात असताना विजय चव्हाण यांच्या गाडीवर बिबट्याने झडप घातल्याने विजय चव्हाण व अरुण चौरे हे दोघे जण जखमी झाले आहेत। दोघांपैकी एकाला पाठीवर व पोटावर नखे लागली असून तर दुसऱ्याला डोक्यावर चावा केल्याचा प्रयत्न केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत। जवळपास 4 तास बिबट्या पुढे आणि नागरिक मागे असा खेळ सुरू होता। दरम्यान बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वन विभागाला तातडीने याची माहिती देण्यात आली। ते येईपर्यंत बिबट्या परिसरातील विविध बंगल्यांच्या आवारात, झाडाझुडपात, 4 चाकी वाहनांच्या मागे, कंपाऊंड वॉलच्या मागे अशी जिथे जागा मिळेल तिथे आश्रय घेत होता। प्रत्यक्ष फिरताना अनेकांनी त्याला पाहिले असून एवढा मोठा बिबट्या यापूर्वी कधीच पाहिला नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वन विभागाला तातडीने माहिती देण्यात आली। पक्षी निसर्ग मित्र मंदार सावळे यांनी वन विभागाच्या पथकाला याची माहिती दिली। मात्र केडगाव अंबिकानगर भागातील नागरिकांनी वन विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। कर्मचारी उशिरा आले, येताना त्यांच्याकडे पुरती साधन सामग्री नव्हती। बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी लागणारे इंजेक्शन देखील त्यांच्याकडे पुरेसे उपलब्ध नव्हते, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत।